शहरातील साठेनगरात राहणाऱ्या सुभाष दगडू कांबळे यांचा आरोपी अजहर अख्तर अली यांनी मोबाईल घेतल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत सुभाष दगडू कांबळे वय वर्ष 42 यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 16 जून रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास लष्कर परिसरातील अजहर अख्तर अली यांनी सुभाष दगडू कांबळे यांना शनी मंदिर रोडवर असलेल्या बापूच्या किराणा दुकानासमोर बोलवून "तू माझा मोबाईल माझ्या खिशातून काढून घेतला आहे, तो मला परत दे." मात्र सुभाष कांबळे यांनी "मी मोबाईल घेतला नाही, मला याबाबत काहीही माहिती नाही." हे ऐकल्यानंतर अजहर अली यांचा राग अनावर झाला। रागाच्या भरात अजहर अली यांनी सुभाष कांबळे याला दोरीने बांधून लाकडी दांड्याने जबर मारहाण केली। या मारहाणीत सुभाष कांबळे गंभीररित्या जखमी झाले। जखमी झालेल्या सुभाष कांबळे यांना उपचारासाठी नातेवाईकांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी सुभाष कांबळे यांना घरी आणले। 4 वाजता पुन्हा तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी पुन्हा त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुभाष कांबळे यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक चांद मेनके, सहाय्यक फौजदार सलीम शहा, पोलीस शिपाई विजय चौधरी यांच्यासह इतरांनी ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचून घटनेची माहिती घेतली। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भूषण डहाके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। सुभाष कांबळे यांच्या पार्थिवावर शहरातील सार्वजनिक देवलोक स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। वाल्मिक सुभाष कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद अजहर अली यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि खून केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी सोमनाथ पवार, कन्नड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।